नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग काय आहे तुम्हाला थंबनेलवरून कळायलाच असेल. तर आत्ता आम्ही चाललो आहे तुळशीबाग शॉपिंगला आणि तिथे जाऊन मी एक चॅलेंज करणार आहे. तो काय चॅलेंज तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी आणि मम्मी निघालो आहे आणि आत्ता वाजलेले सकाळचे 11 आणि आम्ही बसने चाललो आहोत. आता बस स्टॉपवर आलं ना, आमचं नेहमीचं झालं आहे. आम्हाला ज्या बाजूला जायचं आहे त्या बसच येत नाहीत. नको तेव्हा त्या बस येत असतात. तर असं कोणाकोणासोबत होतं मला सांगा. आणि नशिबाने आम्हाला बसमध्ये जागा भेटली, पण तीही आम्हाला डायरेक्ट बस भेटली नाही. त्यामुळे आता आम्हाला दुसरी बस करून पुन्हा जावं लागणार आहे. आणि बसमध्ये आज काही जास्त गर्दी नव्हती, त्यामुळं आम्ही निवांत चाललो होतो. आता जायलाच किती वेळ लागणार आहे काय माहिती. आणि हे ट्रॅफिकसुद्धा लागलेलं आहे आता इथे. तर आता आम्ही पोहोचलो आहोत तुळशीबागेमध्ये, म्हणजे फायनली पुण्यात पोहोचलो आहे. आणि आल्या-आल्या आम्ही आलो इथे मूलचंदमध्ये आणि इथे एवढी गर्दी आहे ना, की बापरे! पाय ठेवायला जागा नाही. पण कशाबशा आम्ही साड्या बघत होतो आणि एक साडी आम्हाला खूप जास्त आवडली. म्हणजे हा जो पॅटर्न आहे ना कॉटनचा हा. त्यानंतर आता आम्ही निघालो आतमध्ये. तर जाता-जाता इथं आज चतुर्थी म्हटलं गणपती बाप्पांचं दर्शन घ्यावं आणि त्यानंतर आम्ही शॉपिंगसाठी निघालो आतमध्ये. तर जास्त काही आता शूट करता येत नाही असं मला वाटते, कारण गर्दीच एवढी की काय करणार. आणि तोंडाचं मी सोडलंच नाही, कारण ऊन एवढं आहे ना की इच्छाच होत नाही तोंड सोडायची. आणि हे बघा, असं वाटते लाईनला लागावं लागणार आहे. एवढी गर्दी, तुफान गर्दी. पण जसं-जसं मी थोडंफार शूट करते आहे, खूप जास्त डिटेलिंग नाही. आणि बऱ्याचसं नवीन-नवीन काय-काय आलेलं आहे. म्हणजे कपड्यांमध्ये म्हणा, ज्वेलरीमध्ये म्हणा, राजवाडी पॅटर्न वगैरे खूप छान आहे ज्वेलरीमध्ये. आणि इकडे आपले मस्त असे तुळशीबाग गणपती आहेत, त्यांचंही दर्शन घेतलं. आज मला वाटतं 3-3 गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे. त्यानंतर आम्ही इथं आलो आहे बॅग खरेदी करायला. खूप छान रेटमध्ये इथं आहे. पर्स ₹200-200 ला. आणि ह्या बांगड्या, ओळखल्यात का तुम्ही यांना? ह्या आहेत काश्मीरी बांगड्या. त्यानंतर आम्ही निघालो दगडूशेठ गणपतीला आणि इथं सुद्धा एवढी गर्दी की काय सांगायचं. पण नशीब बाहेरून तरी दर्शन होणार आहे आमचं. आणि लाईनला लागलो आहे आता रस्त्याने आम्ही. आतून नाही तर नाही, बाहेरून तरी किमान दर्शन झाले. लोकं 2-2 तास थांबतात. आणि येता-येता आता आम्हाला खूप जास्त तहान पण लागली होती. मग आम्ही थांबलो आता रस प्यायला. आणि इकडे मस्त अशी गरमागरम कच्ची दाबेली चालली, त्यामुळे मी ती पण खायला घेतली आहे. काय खाते? तर आत्ता फायनली घरी आलो आहे आम्ही. आणि घरी यायला आम्हाला 6:30 वाजलेत. आम्ही 11 वाजता गेलो आहे सकाळी. एवढी भयानक गर्दी आहे ना, बापरे! जाऊ नये परत. आता काय काय घेऊन आलो आहे ते तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळाने. आता स्वयंपाक करायचा आहे अजून. तर काल तुळशीबागेची शॉपिंग केली आहे मी. काल जो चॅलेंज घेतला होता 1000 रुपयांचा, ते 1000 रुपयामध्ये तुळशीबागेत आपण काय काय घेऊ शकतो. तर हे आहे ते सामान आणि एक एक करून तुम्हाला दाखवणार मी काय काय घेतले. म्हणजे 1000पेक्षा जास्त शॉपिंग केली आम्ही, पण 1000 काय काय आले ते दाखवते आधी. तर ही आहे पर्स, अशी आहे, मस्त आहे. बाहेर असं कुठं वगैरे जायचं म्हटलं तरी ती अशी आहे. आणि ही आहे 200 रुपयाची पर्स. तर छान मस्त आहे. एक वस्तू. त्यानंतर मी माझ्यासाठी काही ड्रेस घेतले होते. तर त्याच्यातला हा आहे पहिला स्कर्ट. तो मस्त असा फुल लेअरवाला आहे आणि घातल्यावर खूप भारी दिसतो. काल घातला होता आल्या आल्या. असा आहे. आणि हा आहे 250 रुपयांचा. तो खूप छान वाटतो घातल्यावर. याच्यावरती टॉप पण आहे दाखवते. डिझाईन कपडा एक नंबर आहे, सॉफ्ट आहे एकदम. तर हे 250 रुपयांचं आहे. त्यानंतर हा एक प्लाझो आहे जो की थोडासा फ्लेअरमध्ये आहे. हा असा. हा आहे 200चा. त्याचा पण कपडा एक नंबर आहे. त्यानंतर माझा फेवरेट टॉप जो की मला प्रचंड आवडलेला आहे, तर हा आहे. खूप सॉफ्ट कपडा आहे याचा, एक नंबर आहे. तर हे असं टॉप आहे, प्रिंट आहे आणि ही प्रिंट जाणारी नाही आहे अजिबात. मस्त आहे, सॉफ्ट सॉफ्ट. आणि हा असा कॉम्बो मी घेतला होता. तर हा टॉप आहे 150 रुपयांचा. छान. त्यानंतर आहे हा एक टॉप आहे. आत्ता सध्या आहे ना शॉर्ट कुर्तीज खूप ट्रेंडिंगमध्ये, त्यामुळे म्हटलं आपण एक घेऊयात. असं काही नव्हतं पण घेतले.
स्वस्त होते म्हणून. तर हा एक व्हाईट कुर्ती आहे आणि खूप सॉफ्ट कपडा आहे याचा, याच्यापेक्षा ह्याचा सॉफ्ट आहे, पण हा पण तसा ते मलाई सिल्क टाईपमध्ये आणि छान आहे. हा पण त्यामध्ये अशी डिझाईन आहे आणि स्लीव्स वगैरे फुलं आहेत, घातल्यावर भारी वाटतो. हा आणि हा असा कॉम्बो छान दिसतो. तसा ह्याच्यावरती माझ्याकडे ऑलरेडी ब्लॅक प्लाझो आहे, जीन्स वगैरे घालू शकतो, त्यामुळे छान वाटतो हा सुद्धा. आणि हा सुद्धा 150 रुपयांचा आहे. त्यानंतर हा एक टॉप आहे, म्हणजे शॉर्ट कुर्ती आहे. सो ही सुद्धा 150 रुपयांचीच आहे. सो मस्त आहे आणि ही कॉटनमध्ये आहे. आधीचे दोन काय म्हणतात त्याला, मार्बल किंवा सिल्कमध्ये म्हणता येईल, आणि हे कॉटनमध्ये आहे. ही सुद्धा फुल स्लीव्ज आहे. याचा मला कलर खूप आवडला आणि हा कुणालाही छान दिसेल, मस्त वाटतो. हा सुद्धा जीन्सवर किंवा व्हाईट प्लाझोवरती किंवा कशावरही घालता येईल. हा आणि हा स्कर्टसुद्धा खूप छान दिसतो. तुम्हाला मी घालून दाखवेल थोड्या वेळात सगळ्या चालू. सो हा सुद्धा टॉप 150चाच आहे. तर अजून काय घेतलं होतं, हे 2 स्टोल घेतले 100 रुपयांचे. ज्वेलरी वगैरे काय घेतली नाही, कारण गर्दी एवढी भयानक होती ना, बापरे, अक्षरशः उभं राहायला जागा नव्हती. आणि हे जे घेतलं आहे ना, हे म्हणजे ना न बघता घेतल्यासारखं झालं होतं. जागा कुठे मिळाली आम्हाला बघायला, फक्त पर्स जिथं घेतली ना आम्हाला तिथंच आम्हाला 5 मिनटं थांबायला जागा मिळाली, नाहीतर कुठंच आम्हाला जागा नव्हती. म्हणजे असं लांबून बघून आम्ही ते सामान घेत होतो, एवढी गर्दी होती भयानक. खरंच रविवारचं तुळशीबागेत जाणं म्हणजे मूर्खपणाचं काम आहे, ते आम्ही केले, यापुढे नाही जाणार. त्यामुळं खूप थोडं सामान घेऊन आलो. आम्हाला घ्यायचं भरपूर होतं, पण तिथं गर्दी बघून आम्ही माघारी आलो. तरीसुद्धा आम्ही इथून 11 वाजता गेलो होतो, पण जायलाच आम्हाला 1.5 ते 2 तास लागले होते. त्यामुळं मला वाटते 1:30 पावणे 2ला आम्ही तिथं आतमध्ये होतो. आणि तिथून घरी यायला आम्हाला 6-6:30 वाजले होते. म्हणजे तिथून निघालो आम्ही 5 वाजता काहीतरी निघालो होतो, 6:30 वाजले इथे झाले होते यायला. तर एवढ्या वेळात आम्ही एवढंसं घेतलं, फिरून एवढा वैताग आला होता ना, म्हणजे कुठं काय बघताच येत नव्हतं मेन म्हणजे. त्यामुळे ज्वेलरी मेकअप वगैरे असं काहीच घेतलं नाही. अजून मला ड्रेस घ्यायचा होता 1-2, मम्मीला सुद्धा अजून सामान घ्यायचं होतं, पण काय जमलंच नाही. आणि हा मम्मीनी गाऊन घेतले 2, खूप छान आहे. म्हणजे अल्फाईनचे 200पासून 550पर्यंत गाऊन होते आणि एवढे भारी गाऊन आहेत ना. आता हा जो गाऊन आहे ना, हा अल्फाईनमध्ये येतो. अल्फाईन म्हणजे सॉफ्ट मटेरियल येतं. तर मेन आम्ही हेच आणायला गेलो, तिला गाऊन आणायला गेलो. इथं शॉपमध्ये ना हेच असेच गाऊन अल्फाईनमध्ये तिने घेतले होते 550 रुपयाला, आणि एवढे भंगार निघाले ना, म्हणजे तिला इच्छाच होत नव्हती घालायची, पण हे एवढं भारी निघालं ना. आणि दुसरा आता तिने घातला आहे अंगात, त्यामुळं मी तिला दाखवते मी. आणि तो वेगळा पॅटर्न आहे, हा वेगळा पॅटर्न आहे. आणि एवढा सॉफ्ट मटेरियल आहे ना, तुम्हाला लांबूनसुद्धा कळत असेल, खूप सॉफ्ट आहे खूप. आणि मला ह्याची डिझाईन वगैरे पण खूप जास्त आवडली होती. आणि कलर एवढे सुंदर सुंदर होते, म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन, वेगवेगळे कलर, आणि भारी होते. अजून घ्यायचे होते, पण बघायला काय जागाच नव्हती, त्यामुळे नाही बघितले. पटकन 2 घेतले आणि निघालो. म्हणजे आम्ही खरं सांगू का, 2 ते 3च दुकानांमध्ये गेलो. तसं सगळीकडे फिरून आलो, पण दुकानांमध्ये म्हटलं ना तर 2-3च ठिकाणी गेलो आम्ही. त्यातच हे सगळं घेऊन आलो. तर 2 गाऊन होते आणि हां, मुलचंदमध्ये आम्ही गेलो होतो साडी घ्यायला. सुरुवातीला तिथूनच गेलो आम्ही, आणि तिथंसुद्धा एवढी भयानक गर्दी तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलीच असेल. म्हणजे मेन म्हणजे मी घरून निघताना असा विचार केला की सगळं शूट घ्यायचं व्यवस्थित, पण फोन काढायचंच मला टेन्शन आलं होतं. एवढ्या गर्दीत फोन कसा काढायचा, कसं शूट करायचं, मेन म्हणजे जागा नव्हती थांबायला. आणि तिथले लोक, ते दाखवणारे लोक एवढे चिडलेले होते ना, म्हणजे बघायला सुद्धा नीट थांबून देत नव्हते, पटपट 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 चला म्हणायचे. त्यामुळं ब्लॉग असा खूप काही मला करताच आला नाही तिथं, म्हणजे शॉपिंग करताना किंवा बार्गेनिंग वगैरे करताना. बार्गेनिंगचा तर विषयच येत नाही, कारण फिक्स रेट आहे सगळीकडं. पण काही घेताना आम्हाला शूटच करता आलं नाही, त्यामुळे जेवढं घेता आलं तेवढं मी घेतलं आणि आम्ही पटकन निघालो, कारण आम्हाला निघायची होती. मेन म्हणजे ऊन भयानक होतं, त्यामुळं आणि गर्दी, त्यात मेंढरं कोंबल्यासारखी कोंबली होती. आम्हाला चालायची गरजच पडत नव्हती, ढकलत चाललं होतं. त्यात माझा खांदा दुखायला लागला, कुणीतरी रिस्कच दिला माझ्या खांद्याला. आणि सेम मुलचंदची पण कंडिशन होती. उभं राहून आम्ही एक साडी घेतली फक्त, घ्यायच्या तर 2-3, उभं राहूनच एक घेऊन आलो. एवढी गर्दी, लाईन लागली होती लांबपर्यंत, 3ऱ्या मजल्यापर्यंत लाईन. आणि मग ही कॉटनमध्ये साडी घेतली मम्मीला. ही 3Dमध्ये आहे, कॉटनमध्ये आहे, आणि भारी आहे पण साडी. मला जास्त काय आवडलं माहिती का त्या साडीचं, हा पदर.
एवढा सुंदर कलर आहे ना ह्याचा. मला हेच जास्त आवडलं आणि हाच घेतला पटकन. जास्त साड्याच बघितल्या नाही, मोजून आम्ही 5 ते 6 साड्या बघितल्या, त्यातून ही आम्ही डिसाईड केली. ह्याची प्रिंट एवढी मस्त वाटते ना, म्हणजे नॉर्मली ज्या साड्या असतात ना जरी दुपट्टा वगैरे, म्हणजे तेच तीच डिझाईन नाही आहे, तर ही एकदम 3D मध्ये आहे आणि एवढ्या भारी वाटतात ना. हे बघा, खूप सुंदर आहे. आणि दोन्ही साईडनी काठाला सुद्धा सेम तशीच डिझाईन आहे आणि घातल्यावर ते एक नंबर दिसते. म्हणजे हलकी फुलकी आहे आणि काहीतरी 650ला आम्हाला बसली. हे 1250 MRP आहे. 650ला आम्हाला ही बसली. म्हणजे MRP हे डबलच लावतात, त्यांचं ते कामच असतं. आणि गोंडे वगैरे आहे साडीला मस्त, आणि गोंडे पण साधे नाही आहेत, चांगल्यातले गोंडे ठेवा. टसल्स छान एकदम, घातल्यावरती मस्त लुक येणार आहे असं. बघायच्या खूप होत्या पण जागाच नव्हती, त्यामुळं ते फक्त चालू नाही येणार. एक नंबर लुकवर बदलच मला एवढा आवडला ना, खूप जास्त आवडला आहे. आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि बांधणी पॅटर्न आहे ना, वेगळं काहीतरी असं. कशी वाटते मला सांगा. मम्मीची कमी माझीच असते, मीच घालणारी असते, कारण मला असंही शाळेत साड्या लागतात त्यामुळे. आणि हा ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीसवर सुद्धा आहे ना अशी सेल्फ 3D प्रिंट आहे बघा. याच्यामध्ये मला वाटते पूर्ण गावच दाखवले त्यांनी, घर, नारळाची झाडं, बाया, असं हे पूर्ण आहे. सो ब्लाऊज पीस पण सुंदर आहे. ठीक आहे, 650च्या मानाने छान आहे. ही साडी दुसऱ्या शॉपमध्ये 1100पर्यंत, 1000पर्यंत, 900पर्यंत मिळून जाते. आणि अजून काही घेतलं होतं आम्ही, म्हणजे आम्हाला चप्पल वगैरे पण घ्यायच्या होत्या, पण बघायला आहे ना मूडच राहिला नव्हता त्या गर्दीमुळं, त्यामुळं आम्ही हेच घेतलं आणि निघालो. तर टोटल आपण करूयात आता 1000 रुपयात काय काय आलं ते मी सगळं दाखवत बसले. तर 1000मध्ये मी काय काय घेतलं परत एकदा दाखवते. हा एक टॉप, हा स्कर्ट, हा एक टॉप, ही एक पॅन्ट, हा एक टॉप, पर्स आणि स्टोल. सो 1000मध्ये हे आम्ही घेतलं आहे सगळं मिळून. 450, 500, 600, 700, 800, 900, हां बरोबर 1000 रुपयात. हां 1000 रुपयात हे सगळं आलं आहे. मी बाकीच्याचं काहीतरी 1500 वगैरे झालं, म्हणजे 2,500-3,000ची आम्ही शॉपिंग केली. 5000ची करायची पण कमी झाली. सो असा होता आजचा ब्लॉग तुळशीबागेतला शॉपिंगचा. सो तुम्हाला, आणि मेन म्हणजे चतुर्थी होती, त्यामुळे चतुर्थीमुळे आणि दर्शन म्हणजे ना बाप्पांचं दर्शन आम्हाला बाहेरूनच झालं, पण खूप छान झालं. 3 ठिकाणी आम्ही गेलो गणपती बाप्पांना. दगडूशेठ, त्यानंतर शारदा गणपती आणि तुळशीबाग गणपती, 3 ठिकाणी मस्त दर्शन झालं. दगडूशेठला आम्ही बाहेरूनच केलं. आणि दगडूशेठची एक खासियत सांगायची मला, आम्ही एवढ्या वेळा तुळशीबागेत गेले, म्हणजे पुण्यात गेलो आहे आत्तापर्यंत फक्त एकदाच आमचं आत जाऊन दर्शन झालं, नाहीतर आम्ही बाहेरूनच येतोय. म्हणजे आम्ही 2-3 वेळाचं पण झालं लाईनला लागलो, पण लाईन एवढी लांब की तांबडी जोगेश्वरीच्या त्या रस्त्यापासून लाईन होती, त्यामुळं मग 2-3 तास थांबण्यापेक्षा आम्ही निघायचो आणि त्यामुळे दर्शन होत नव्हतं, बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही निघायचो. पण गणपतीच्या वेळेस आम्ही जेव्हा गेलो होतो ना, त्यावेळेस एवढं सुंदर दर्शन झालं आम्हाला, म्हणजे अशी खूप लाईन लागली नव्हती, काही नाही, आणि जवळून दर्शन झालं होतं, त्यामुळं मग काही वाटत नाही. सो असं आहे सगळं दिवसभराचं. आणि काल तिकडून आल्यानंतर 6:30 वाजले यायला. आल्यावर मग स्वयंपाक वगैरे करायचं होतं आम्हाला, पप्पांना भैयाला उपवास होता, त्यामुळं मग काही शूट वगैरे घेतलंच नाही. मग आणि हे मग दाखवायचं होतं कालच, पण वेळ नव्हता काल. आल्यावर खूप कंटाळा पण आला होता, नंतर सगळं काम वगैरे आवरून झालं, त्यामुळे म्हटलं आज निवांत आता सगळं करावं आणि मग दाखवावं तुम्हाला. सो आता मी एक ड्रेस वेअर करते आणि तुम्हाला दाखवते. सो ब्लॉगला एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब एकदा करून टाका आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच जेव्हा माझी व्हिडिओ अपलोड होईल किंवा पोस्ट होईल त्यावेळेस तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ पटकन बघाल. सो चला पटकन दाखवते आणि छान छान अशा कमेंट्स करा मला, ड्रेस कसे वाटलेत ते आणि अजून कशावर ब्लॉग बनवू. आता मला वाटते छान छान ब्लॉग येणार आहे तिथून पुढं. यात्रेचा ब्लॉग असेल, त्यानंतर अजून बरेच आहेत असे, सो दाखवते. आणि रेसिपीज पण मी घेऊन येणार आहे चांगल्या चांगल्या, तुम्हाला बघायला आवडतील का मला नक्की सांगा. त्यानंतर मेकअपचा मी छान असा ब्लॉग बनवणार आहे. ब्लॉग म्हणजे
मेकअप ट्युटोरियल करणार आहे. त्यानंतर बरेच असं माझ्या डोक्यात आहे आणि खूप खूप करायचे मला. सो दाखवेल तुम्हाला. माझं डेली रुटीन बघायला आवडेल. स्किन केअर, हेअर केअर, मेकअप, घरचे ब्लॉग्स, फॅमिली ब्लॉग्स किंवा जे काही बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्याच्यावर नक्कीच ब्लॉग बनवणार आहे. सो आता पटकन ड्रेस मी घालून दाखवते. तर हा आहे पहिला ड्रेस आणि खूप फिटिंगमध्ये वगैरे मस्त बसला आहे आणि हा स्मॉल साईजमध्ये आहे आणि कपडा एवढा भारी ना, म्हणजे अंगावर असा टोचणारा नाही किंवा असं वाटत नाही की अंगावर काही आहे असं हेवी. एकदम सॉफ्ट मटेरियल आणि उन्हाळ्यासाठी एक नंबर आहे. बेस्ट आहे हा ऑप्शन. आणि लुक वाईज काहीतरी असा दिसतोय. याच्या खाली मी ब्लॅक अँड व्हाईट प्लाझो घातला आहे. दाखवते बरं. तर खाली असा मी प्लाझो घातलेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय. कसं वाटतं तुम्हीच मला सांगा. एक नंबर आहे. क्वालिटी एक नंबर आहे. म्हणजे 150च्या मानाने हा बेस्ट आहे आणि दुकानात हाच तुम्हाला 300, 350, 400च्या रेंजमध्ये आरामात मिळून जातो. आणि बाह्यांची लेंथ वगैरे पण छान आहे. मला तर आवडला. तसं मला व्हाईट कलर जास्त सूट होत नाही, पण मला हा फॅब्रिक जास्त आवडलं. त्याची नेकची डिझाईन वगैरे सुद्धा आहे ना, खूप छान वाटते आहे बघा. अशी डिझाईन आहे. खूप जास्त अशी बजबज वगैरे नाही आहे, त्यामुळं एक नंबर वाटतं. नेक्स्ट तर दुसरा ड्रेस आहे हा कॉटनचा. आता हा कॉटन असल्यामुळे थोडासा सध्या टोचतोय मला, पण धुतल्यावरती हा भरणार आहे आणि सॉफ्ट होणार आहे. सो हा सुद्धा असा दिसतोय लुक वाईज. मागून फ्लॅश येतोय. तर हा असा ड्रेस दिसतोय आणि हा ॲक्च्युली मरून कलर आहे, पण फोनमध्ये तुम्हाला म्हणजे ब्लॉगमध्ये तुम्हाला वेगळा दिसत असेल थोडासा. हा डार्केश शेड आहे एकदम. रेड मरून मिक्स टाईप आहे आणि खूप छान आहे. ह्याची प्रिंट एक नंबर आहे. निघणार नाही आहे प्रिंट, त्यामुळं मस्त आहे. ह्याची क्वालिटी पण छान आहे. याला पण मी ब्लॅक प्लाझोसोबत वेअर केला आहे. आता याला मी त्या स्कर्टसोबत वेअर करून दाखवते. आता हा असा मी प्लाझो घातला आहे. शॉर्ट आहे, साईज एक नंबर आहे. तर आता आपण पुढचा ड्रेस ट्राय करूया. तर आत्ता मी हा असा घातला आहे कुर्त्यासोबत. सो मस्त आहे आणि ह्याचा घेर एक नंबर आहे. म्हणजे खूप जास्त घेर याला आणि ह्याच्यासोबत पण छान वाटतं. म्हणजे असं तुम्ही उन्हाळ्यामध्ये हे एक नंबर आहे घालण्यासाठी. सो असा हा फायनल लुक आहे याचा. तर हा असा आउटफिट तुम्ही उन्हाळ्यामध्ये घालू शकता किंवा कुठे बाहेर फिरायला जात असाल किंवा वृंदावनला वगैरे जाणार असाल तर हा नक्की ट्राय करा. सो मस्त वाटतं मला. आणि मेन म्हणजे मला आहे ना, हा स्कर्ट एवढा आवडला ना. कलर मिक्स कलर आहेत, सगळे कलर आहे, त्यामुळे तो कशावर सुद्धा जाणार आहे. सो नेक्स्ट ट्राय करूयात. तर तिसरा आहे हा टॉप आणि हा आत्ता स्लीवलेस आहेत, पण याला आतमध्ये स्लीव्स दिलेला आहे जर तुम्हाला लावायचे असतील तर. आणि हा सुद्धा खूप छान वाटतो. फिटिंग वगैरे मस्त आहे. याला मागून अशी नॉड आहे. सो ॲडजस्टेबल आहे हा. त्याचा फुल लुक तुम्हाला मी दाखवते. तर हा असा पूर्ण दिसतोय. लुक एक नंबर येतो याचा. आणि मेन म्हणजे मला याचं कापड खूप जास्त आवडलेलं आहे. कलरसुद्धा खूप असा युनिक कलर आहे. डस्टी कलरमध्ये, डस्टी पिंक कलरमध्ये आहे आणि याच्यावरती हे कॉम्बिनेशन एक नंबर वाटते. आणि हे असं इन केल्यानंतर सुद्धा एक नंबर वाटते छोटूसा. सो मस्त वाटतं हा सुद्धा. हे जसं घालायचं तसं घालता येतो आपल्याला. आणि स्कर्टची लेंथसुद्धा खूप छान आहे. हेवी आहे. हेवी म्हणण्यापेक्षा फ्लेअर जास्त आहे त्याला. आणि हा असा तुम्ही कधीही वेअर करू शकता टॉप. तर हा आहे आपला तिसरा ड्रेस. सो कसा वाटतोय मला सांगा. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला कुठला आवडला मला ते कमेंट करून सांगा. मला सगळ्यात जास्त जर म्हटलं तर 1 नंबरला हा आवडला, 2 नंबरला मला मरून कलर आवडला, तिसरा व्हाईट कलर आवडला. सो कसं वाटतं तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि अजून काय सांगतात आणि कोणता लुक जास्त छान वाटतो ते मला कमेंट करून सांगा. आता हा ड्रेस मी स्कर्टवरती, प्लाझोवरती, जीन्सवरती घालू शकते, त्यामुळं हा सगळ्यावरती मॅच होणारा आहे आणि हा कलर सगळ्यांना सूट होतो. तो कमेंट करून सांगा मला. तर हा टॉप मम्मीला आणि मला दोघींना आवडलेला आहे. मेन पप्पांना सुद्धा आवडला आहे, हा भैयाला सुद्धा आवडला.
त्यामुळं म्हणजे हा सगळ्यांनाच छान वाटेल असं कुणालाही घातला तरी. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मला हा कसा वाटतो आहे आणि तुम्हाला ह्या सगळ्यापैकी जास्त काय आवडलं ते सांगा. अरे हां, पर्स घ्यायची राहिली. तर ही अशी मस्त अशी पर्स वाटू कुठेही जाऊ शकतो. मस्त फिरायला जायचं म्हटलं तरी हा एक नंबर ऑप्शन आहे. म्हणजे उन्हाळ्यासाठी स्पेशली हा ऑप्शन एक नंबर आहे. ज्वेलरी मी काहीच घेतली नाही आहे कारण माझ्याकडे आहे जास्त. घ्यायची होती, आवडली खूप होती, पण गर्दीमुळं काहीच नाही घेतलं. एवढं घेतलं हे बाद झालं. सो चला, ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.